नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, मस्त. समोर बघायचंय. काय गंमत असते बघा, म्हणजे नवीन नवीन लग्न होतं, बायको सासरी येते आणि नवरा आपल्या बायकोला घरातल्या सगळ्यांची ओळख करून देतो की ही माझी आई, हे माझे बाबा, ही माझी बहीण, हा माझा भाऊ आणि आमच्या ह्या अशा अशा पद्धती आहेत. ओके. जेव्हा 1 वर्ष होतं ना, तेव्हा तीच बायको आपल्या नवऱ्याला सांगते, अशी आहे तुझी आई, असे आहेत तुझे बाबा, अशी आहे तुझी बहीण, असा आहे तुझा भाऊ आणि ह्या तुझ्या पद्धती. आणि खरं सांगू का, हे चित्र सगळ्या घरामध्ये असतं, पण तरी सुद्धा ती जी ताई आहे, ती जी सखी आहे माझी, ती तिच्या जबाबदाऱ्या काही टाळत नाही, सगळ्यांवरती प्रेम करायचं काही ती सोडत नाही. हो की नाही? तर आजच्या भागामध्ये अशाच काही जोड्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर आपण 16 सख्यांचा हा कार्यक्रम आज रंगवणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण असणार आहे, ते जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि ह्याच विषयाला धरून एक नवीन मालिका 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता सुरू होते. त्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. नक्की बघा. आणि आपल्या आजच्या या जोडी विशेष भागाच्या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या जोड्या सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अशासाठी की तुमच्यापैकी 2 जोड्या बाद होणार आहेत त्या पहिल्या राऊंड मध्ये. ओके. आणि या खेळाचं नाव आहे, संगीत सुरू झाल्यानंतर नाचत नाचत प्रत्येक जोडीने नाचत नाचत आपापल्या सखीचा, आपापल्या सख्याचा हात धरत नाचत नाचत फिरायचंय आणि खुर्ची पटकावायची. ओके. खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. हा. आणि नळावरची भांडणं करायची. नळावरची भांडणं पाहिजेत आपल्याला, नाही तर मजा नाही. हा. तुम्ही तर तयार आहेत? रेडी? ओके. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. व्हेरी गुड. मस्त. भाऊजी, हे बघा भाऊजी. क्या बात है. हा नाचल. हा, व्हेरी गुड. क्या बात है. ओके. देख काय सांगते, शांत आहेत. हॅलो आणा. अरे हॅलो लवकर. हा, इथं बाजूबाजी. ताई लवकर का. नाही. अरे आता जी जोडी बाद झाली होती, पहिली जोडी, तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. कसं जमलं? पहिले तर थँक्यू सन मराठीचं आणि आशिष सरांचं. खेळातून बाद झालं असलं तरी आयुष्यात आम्ही खूप जिंकत आलो आणि जिंकत राहणार आहे. तर आम्ही अनोळखी आहे असं मी म्हणणारच नाही, कारण आमच्या दोघांचे पप्पा 8वीत असल्यापासून फ्रेंड्स आहेत. अजूनही ते फ्रेंड्स आहेत आमच्या दोघांचे बाबा. त्यामुळं आम्ही चाइल्डहूड फ्रेंड्स, मग बेस्ट फ्रेंड्स, मग हजबंड वाईफ, असा आमचा प्रवास आहे. पण काय असं काय एक्स फॅक्टर किंवा असं काय ताईंमध्ये वाटलं तुम्हाला की हीच माझी आयुष्यभराची सोबती, असं ठरवलं तुम्ही? मेड फॉर इच अदर असं वाटलं. अच्छा. शी इज व्हेरी परफेक्ट, टॅलेंटेड, युनिव्हर्सिटी टॉपर. युनिव्हर्सिटी टॉपर. क्या बात आहे. व्हेरी गुड. वा. व्हेरी गुड. खूप छान. आणि खूप छान वाटते दोघांकडे बघून. अशी छान हसत राहा. ओके. एक उखाणा बनवायचा आहे. व्हेरी गुड. ॲक्च्युली जेव्हा ठरवलं की या जोडीच्या कार्यक्रमात जायचे, तेव्हाच मी अंदाज बांधला की उखाणा घ्यायला लावतील आशिष, म्हणून तेव्हाच बनवला. तर सन मराठी संतूर प्रस्तुत 16 सख्यांचा मध्ये मामला आहे हा जोडीचा. सन मराठी संतूर प्रस्तुत 16 सख्यांचा मध्ये मामला आहे हा जोडीचा. विराजराव, तुमच्या सोबतच माझा संसार आहे खूप खूप गोडीचा. क्या बात है.
हो व्हेरी गुड. एकदा दोनदा टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. आणि आता सुरू करूया आपल्या या दुसऱ्या राऊंडला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा आता एक जोडी बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती जोडी. ओके म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देगा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. हे, हे. हा लवकर 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 लवकर. हा एक मिनिट. अरे एक मिनिट. अरे ये क्या हो गया इधर. पण हे काय आहे. व एका साईडला बायको एका साईडला मैत्रीण आहे. ओके अच्छा पण आम्ही नक्की खुर्ची कोणाची आहे. खुर्ची बायकोची. खुर्ची बायकोची आहे, असं तुम्हाला वाटतं. हो हा ताई तुला काय वाटतं. आधी मी बसली. बरोबर आधी मी बसले. बरोबर बोललीस अगदी. बघितलं मैत्रिणी खेळामध्ये वगैरे काही नसतं है की नाही. तर भाऊजी काय वाटतं खुर्ची कोणाची आहे. आता कन्फ्युज आहे मी काय सांगू कारण दोघंही मला महत्वाचेच आहेत. दोघेही महत्वाचे. हो, मग दोघेही म्हणजे कोण. एक मिनिट दोघेही महत्वाचे आहेत म्हणजे कोण. अरे मी बहीण आहे त्यांची. हा मी बहीण आहे त्यांची. अच्छा आणि ही बायको आहे त्याच्यामुळे बिचाऱ्यांना बोलायला. अच्छा म्हणजे बहीण आणि बायको दोघेही महत्वाचे आहेत. बरोबर आहे. पण तरी पण अशा वेळेला नक्की मग कोणाची बाजू घ्याल बहिणीची की बायकोची. एक काम करतो मी जातो आणि नंतर येतो. खरं तर आता खरं तर मला मी समजू शकतो की आता काय होणार आहे ते. हा पण मला तरी पण मला बायकोची खुर्ची आहे की बहिणीची. बायकोची. बायकोची खुर्ची आहे. हा सर तुम्हाला काय वाटतं भाऊजी. खुर्ची तर आमचीच आहे. बरं निर्णय असा आहे. खरं तर निर्णय असा आहे की ज्या जोडीपैकी पहिल्यांदा जी बसेल खुर्चीवरती ती विजेती जोडी असते. त्याच्यामुळे ही खुर्ची आहे स्नेहा ताई आणि आशिष भाऊजी यांची. त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन. त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. ओके त्याच्यामुळे ही जोडी पास झालेली आहे. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळातून ह्या चारही जोड्या गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा चारही जोडींचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. बरं ह्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. ओके आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लॅस्टिकची बाटली आहे आणि स्ट्रॉ आहेत. 5-5 स्ट्रॉ आहेत. काय करायचं मी 1-2-3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचा आणि दुसऱ्याच हाताने एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि बाटलीत टाकायचं. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल कमीत कमी वेळेमध्ये ती विजेती जोडी. ओके हा पण हा जो स्ट्रॉ आहे विशेषतः सगळ्या ताईंनी लक्ष द्या. हा स्ट्रॉ असा धरायचा आहे. एक हात मागे असा इथे पकडायचा आहे असा. हे असं टाकायचंय. हात लावायचं नाही पण मी हात लावला पण तुम्ही हात लावायचा नाही. तो असा व्यवस्थित टाकायचा आहे. ओके अशा पद्धतीने टाकायचंय. कळले तुम्हाला. काय म्हणते काय. दोन्ही जोडीपैकी एकानेच करायचं का दोघांनी. एकानेच करायचंय आणि ते करायचंय अर्थातच भाऊजींनी करायचंय. भाऊजी उभे राहा आपापल्या बाटली समोर. ओके चला तर मग सुरू करूया. 1 2 3 ठेवताना समोर बघायचंय. हा ठेवताना समोर. हा लवकर लवकर लवकर. हा तू सांगू शकतेस. तुम्ही सांगू शकता. हा शाबाश शाबाश शाबाश. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त. हा समोर समोर बघायचंय. समोर बघायचंय. समोर बघायचंय.
समोर बघायचंय. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा शाबास शाबास शाबास. पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे, पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे, पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे. हा, पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे. लवकर लवकर लवकर. रे पाच आहे. हात वरती करायचा, हात वरती करायचंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबास. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि विजेता जोड्या आहेत, जी दुसरी क्रमांकाची जोडी आहे ती मी सांगतो. अंकिताताई आणि विनोद भाऊजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दुसऱ्या क्रमांकाची जोडी आणि पहिल्या क्रमांकाची जोडी आहे दिलीप भाऊजी आणि त्रिवेणीताई. एकदा जोरदार टाळ्या. ह्या दोन्ही जोड्या गेलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये. पण मला ह्या जोडीला विचारायचं आहे, ह्या दोन्ही जोडीमध्ये खूप जुगलबंदी होती. हा, पण शेवटच्या क्षणी सातारकरांनी बाजी मारलेली आहे. हा, काय झालं असं? काय सांगशील तू? 4 किती पटकन घातले, 1 घालायला काय झालं असतं मग बघ ना. काय. हो ना. आता काय मग भाऊजी, आता काय? काय होतं ते सांगताना खूप सोपं वाटतं ना, करताना खूप अवघड आहे. अच्छा, हे असं- तुला आहे, हा? हे तुला. हा, जसं भाऊजी आता म्हणाले की ते बोलायला सोपं असतं पण करताना खूप कठीण असतं. म्हणजे तुला ऐकवलं त्याने. हा, ते काय म्हणशील ते? माझ्यावर वेळ आली असती तर मी बघ ना की नथ काढून ठेवली, केस बांधून ठेवले, मी करणारच होते ते, पण तुम्ही सांगितलं ना त्यांना करायला. आम्ही हे सगळं बघत होतो म्हणून मग आम्ही काय? गेम चेंज केला. हा, पण ठीक आहे, आता एक गेला नाही तर ठीक आहे. आमचे सासवडकर जिंकले तरी मला आनंदच आहे. शेवटच्या खेळामध्ये तुम्ही आलेले आहात. खूप खूप अभिनंदन. आणि आता शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची विजेती जोडी. चला तर मग सुरू करूया. हा खेळ काय आहे, कसा खेळायचा आहे ते मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग बरं. माझं नाव स्नेहा आशिष संकाय. बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. भाऊजी काय करतात? ते एका डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. अच्छा, वा. कसं आहे स्वभाव भाऊजी? स्वभाव एकंदरीत छानच आहे आणि खूप ॲडजस्टिव्ह पर्सन आहे. त्याने कधी लाईफमध्ये त्याच्या म्हणजे कधी राग व्यक्त करणे म्हणा किंवा कुठले एक्सपेक्टेशन्स, हा म्हणजे तो समाधानी माणूस आहे ओव्हरऑलच. एक सांगायचं होतं म्हणजे लग्नाआधी आपले आईवडील आपल्याला घडवतात, लग्नानंतर त्या माणसाने मला घडवलंय. माझं शिक्षण म्हणा, मला जॉब करण्याची फ्रीडम म्हणा किंवा बाकी मी हे सगळे जे काही कामं करते तर त्याच्या या फ्रीडममुळेच हे शक्य झालं आहे. आणि त्यांनी माझं शिक्षण पण स्वतःच्या पैशांनी कंप्लीट केलं आहे. कारण तो मला म्हणाला की तू कर, शिक पुढे, किंवा माझ्याकडे जॉब होता बट स्टील माझं मास्टर्स पण त्याने कंप्लीट करून घेतलं आहे. वा, खूपच छान. कौतुक आहे भाऊजींचं. बरं, मला काय सांगशील माहेरबद्दल? माहेरबद्दल सांगायचं झालं, जसं मी आता म्हटलं की माहेरी आपल्याला आई वडील घडवतात, बरोबर. त्या घडवण्यामध्ये माझ्या मावशांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे माझी 10वी झाली आणि मी मराठवाड्यातली बेसिकली. त्यावेळेला सगळे घरचे असे म्हणाले की आता हिचं 10वी झाले तर लग्न करून देऊया आपण वगैरे असं. पण माझ्या सगळ्या मावशा, माझ्या 2 मावशा डॉक्टर आहेत, एक गायनॅक आहे, एक PMS आहे आणि एक म्हणजे सगळे एंटरप्रेनर्सच आहेत. सगळे घरामध्ये बिझनेसचं वातावरण आहे. तर त्यावेळेला माझ्या मावशीने माझ्यासाठी स्टँड घेतला की तू तुझ्या मुलीला शिकव, जरी तू आत्ता सर्व्हिस करू शकत नसेल तिच्यासाठी तर आम्ही सगळं पाठबळ देऊ, फायनान्शियली म्हणा किंवा जे काही गरज लागेल ते आम्ही देऊ. तू तिला चांगलं स्टँड कर, पायावर उभं कर, स्थळं आपोआप येतील तुझ्याकडे. म्हणजे त्यावेळेला आईला असं वाटलं की हिला म्हणजे स्थळ कोणी येईल की नाही, विचारेल की नाही. सिंगल पेरेंट आहे मी, सो त्यामुळे मग तिला ती भीती होती मनामध्ये. पण जी माझ्या मावशांनी सगळी कसर भरून काढली, म्हणजे माझं लग्न लावून देण्यापासनं, मला शिकवण्यापासनं, इवन आता जरी जे आपल्या लाईफमध्ये चढ उतार येतात, जेव्हा उतार असेल तेव्हा मला नक्कीच त्यांची आठवण येते आणि ते लोक मला नेहमीच मदत करतात. म्हणजे तिथे मी असे किंवा आशिष असे किंवा अजून कोणी असे. वा, म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या मावशींचा आशिष तुझ्यावर आहे. नक्कीच नक्कीच. व्हेरी गुड. कसं वाटतं आज? मनातलं सगळे व्यक्त होतेस, बोलते. खूप छान वाटतंय आणि ही खूप मोठी आठवण असेल माझ्या आयुष्यात आणि जी तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात ही आली
थँक्यू खूप छान वाटलं तू इथे बोललीस, इतक्या अगदी मनापासून व्यक्त झालीस. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एक मिनिट, मम्मी म्हणजे ही मम्मी आहे तुझी? हो. म्हणजे ही तुझी मुलगी आहे? हो ऑफकोर्स 8 वर्षांची मुलगी आहे माझी. किती? 8. खरं सांगू का, अजिबात वाटत नाहीये. पण मला इथे विचारायचंय की तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य काय आहे? अर्थातच तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य म्हणजे संतूर साबण, आणि जे सगळ्यांनी वापरावं आणि माझ्यासारखं तरुण राहावं. क्या बात है. बघितलं ना सख्यानो, तुम्ही सुद्धा जर संतूर साबण वापरला ना तर तुम्ही सुद्धा सुंदर आणि तजेलदार दिसू शकता, हे की नाही? क्या बात आहे. चला तर मग जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुफू फुगा मी माझ्याचकडे बघा. आधीच्या खेळामध्ये भाऊजी खेळले होते, आता या खेळामध्ये ताई खेळणार आहे. ठीक आहे, ओके. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहे, पेपर कप मध्ये 4 फुगे आहे. तो फुगा फुगवायचा आहे, फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची आणि गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा खांबावरती फोडायचे. फोडल्यानंतर दुसरा फुगा फुगवायला घ्यायचे, मग तो फोडायचे, मग तिसरा, मग चौथा, असे 4 फुगे फुगवून फोडायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 4 फुगे फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. फोडायचे फुगा खांबावर. खांब कुठे आहे? हा काय इथे, हा काय 2 खांब आहेत तिथे, या खांबावरती फोडायचे. हा ओके, जो काय असेल तो राग सगळा काढा. हा 1 2 3. हा एकावेळी एकच फुगा. हा गाठ मारायची, व्यवस्थित गाठ मारायची, सुटला नाही पाहिजे. हा जरा, अरे बापरे. हा 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 ओके, व्हेरी गुड. हा भाऊजी तयार राहा. या पाहत आहे. हा नख मोठी आहेत. हा मग आता काय करणार त्याला, त्या ताईंची पण नख मोठी आहेत. हा मारतील जोरा. हा ओके, व्हेरी गुड. हा डोक्या शाबाश. हा आणि नखाने फोडायचं नाही. हा आयुष्यात पहिल्यांदा नख वाढवल्याचं दुःख झालं असेल. हा ये बा, व्हेरी गुड. हा सोपत. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा गाठच बसना, पण इथे निर्णय झालेला आहे आणि अर्थातच विजेती जोडी आहे दिलीप भाऊजी आणि त्रिवेणी ताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. भाऊजी 16 सख्यांच्याकडून तुम्हाला ही भेटवस्तू. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ताई तुला सुद्धा खूप खूप अभिनंदन तुझं, ही भेटवस्तू. कसं वाटते पुन्हा उपविजेते झालेला आहात तुम्ही? प्रथम सन टीव्हीचे, सन मराठीचे धन्यवाद आज इथे आम्हाला बोलवल्याबद्दल. ॲक्च्युली मम्मी पहिल्यांदाच म्हणजे स्टेज शेअर करतोय. आणि आमच्या मॅडम म्हणजे पुरंदर 3 झालेले आहेत. अच्छा, हो आता 25. क्या बात आहे. व्हेरी पहिल्यांदाच रजिस्टार असल्यामुळे तिला ह्या गोष्टींचं काही हे नव्हतं, पण आता शेवटी विषयाला नखांमुळे तिला थोडंसं, नाही तर बाकी तुम्ही डान्स करायला सांगितलं असता काय तर. पण मग तुम्ही कधी सांगत नाहीत नक कशाला वाढवते वगैरे? नाही, तिला आता तिची आवड आहे, मी त्याच्यात इंटरफेअर नाही करत. क्या बात आहे. हो ती पण माझी असं काही नाही, सेफ्टीसाठी लागतं. एक मिनिट ताईंकडे द्या. एक मिनिट, सेफ्टीसाठी लागतात म्हणजे कोणापासून सेफ्टी? म्हणजे कधी भांडणात वगैरे आपण म्हणतो ना, सेफ्टीसाठी ठेवले ते. म्हणजे त्याची कधी गरज नाही पडली. सेफ्टीसाठी का म्हणाला? तयारीत राहावं ना, युद्ध कधी होईल हे सांगू शकत नाही. आधीच तयार नसावं. भाऊजी ह्याच्यावरती काय म्हणणे आता तुम्ही? नाही काय, मला तर अजून त्याचा काय अनुभव आलेला नाही सर. आल्यावर पाहू मग. अच्छा, म्हणजे जसं आपण वाघाची नख जपून ठेवतो तशी तुम्ही बायकोची नख जपून ठेवणार आहात. बोटासकट. बरं ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप्प. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे त्रिवेणी ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. मस्तच. कसं वाटते ताई? हवेत असल्यासारखं वाटतंय मला तर सध्या. खूप छान वाटते. हे गिफ्ट तुला हवेत की नको? हवेत. हवेत. हा बरं ठीक आहे. खरं तर हुकमाची राणी होण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. हो त्या खरंच त्यांनी खूप. आय लव्ह यू. अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. एक सेल्फी तुमच्या दोघांसोबत एक काढणार आहे. ओके. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ताई. तुझं हुकमाची राणी झालेली आहे. आणि जोडी विशेष भाग आपण केल्यानंतर आज मला इथे खरंच खूप आवर्जून इथे सांगावंसं वाटतंय की जर संसारात एकमेकांची सोबत असेल, साथ असेल, एकमेकांवरचा विश्वास खूप दृढ असेल तर संसार खरंच खूप सुखाचा आणि आनंदाचा होऊ शकतो. हे तुमच्याकडे बघून नक्कीच जाणवते. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, सांगायला खरंच खूप आनंद होतो. ह्याच विषयावर आधारित एक नवीन मालिका 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता सुरू होते. ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. पाहायला अजिबात विसरू नका. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेरवाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.